नमस्कार मंडळी, मी मधुश्री. माझे यूट्यूब चॅनल मधुश्रीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. हॅलो फॅमिली, हॅलो फ्रेंड्स, हॅलो व्ह्यूवर्स. आज ज्येष्ठ गौरीचं पूजन आहे. तर इथं मी माझ्या मिस्टरांनी घरच्या देवांची व्यवस्थित यथासांग पूजा करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान सुंदर पूजा केली आहे, किती प्रसन्न वाटतं आहे. इथं मी स्वामींची पूजा करून घेतलेली आहे. स्वामींना छान हार घातलेला आहे. त्याच्याच बाजूला अष्टलक्ष्मीचा फोटो आहे. अष्टलक्ष्मीची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे. माझ्या मिस्टरांनी गणपती बाप्पाची यथासांग छान अशी पूजा करून घेतलेली आहे. बघा किती प्रसन्न वाटते, किती छान दिसत आहेत माझे गणपती बाप्पा. आता मी गौरींचं पूजन केलेलं आहे. माझ्या मिस्टरांनी, आमच्याकडं पुरुषांचीच पूजा असते दोन्ही दिवस. हे बघा, ही कनिष्ठा आहे. छान अशी पूजा केलेली आहे. आज महापूजा असती तर व्यवस्थित यथासांग पूजा करून घेतलेली आहे. ही जी कनिष्ठ आहे आणि आता ही ज्येष्ठ आहे. बघा, पूजा झाल्यावर किती वेगळंच तेज येतं ना गौरींच्या तोंडावर. मला तर नेहमी जाणवते की गौरींची पूजा झाली की जास्त तेज येतं. हे बघा, इथे बाळ माझं छोटुसं गौरींचं, त्याचीही पूजा सगळी व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतलेली आहे. डेकोरेशन माझ्या मुलीने केलं आहे मागचं. तर कसं वाटतंय डेकोरेशन कमेंटमध्ये नक्की सांगा. व्यवस्थित छान अशी पूजा झालेली आहे गौरींची. आणि इथं माझ्या किचनमध्ये हा लक्ष्मी, सरस्वती आणि गणपतीचा फोटो आहे. त्याचीही पूजा करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. इथं माझे मिस्टर मला, आमच्या घरात दरवर्षी गौरी गणपतीच्या वेळेस माझे मिस्टर मला मदत करतात. फोडणी वगैरे मीच घातली. ती वाटलेली डाळीला ते हलवत आहेत, कारण एवढी डाळ हलवणं शक्य नाही, हात खूप दुखतो. इथे साखरभात केला होता आधीच्या भांड्यात, दुसरी शेवाची खीर, लिंबू. आता हे पंचामृत आहे. आणि ही आळूची भाजी आहे. इथे ही कोशिंबीर केलेली आहे, कारण कमी क्वांटिटीत केलेलं आहे, कारण काही गोष्टी कोणी जास्त खात नाहीत. ही मिक्स भाजी आहे. इथे भेंडीची भाजी केलेली आहे. नैवेद्यासाठी सगळं चटणी केलेली आहे खोबऱ्याची, ओल्या खोबऱ्याची. इथं घोसावळ्याची भजी करणार आहे मी ऐनवेळेस. आणि हे आळूची भजी करणार आहे. आळू बारीक चिरून डाळीच्या पिठात घातलेली आहे. ही बटाट्याची भाजी माझ्या मुलीला फार आवडती. आणि आरतीपुरतं पुरण केलेलं आहे. हे बघा, पुरणाची आरती तयार आहे. ते विडे केलेले आहेत गौरींसाठी. हे बघा, 4 ताटं वाढलेली आहे. ताटामध्ये सगळं व्यवस्थित वाढलेलं आहे. 2 गौरींसाठी, 1 गणपतीसाठी आणि 1 स्वामींसाठी, अशी 4 ताटं वाढलेली आहे. आम्ही गणपतीला दाखवलेला नैवेद्यच घरच्या देवांना दाखवतो. आणि इथे ज्योतीची पण पूजा करून घेतलेली आहे सकाळीच सगळ्या देवांबरोबर. हे बघा, इथे घरच्या देवांना नैवेद्य दाखवलेला आहे. सगळं व्यवस्थित वाढून घेतलेलं आहे. इथे स्वामींना नैवेद्य दाखवलेला आहे. वरती जागा कमी आहे म्हणून ताट खाली ठेवलेलं आहे, कारण आज ताटात सगळं भरपूर काय काय असतं म्हणून तिथे ताट छोटं पुरलं नसतं. हे बघा, माझी मुलगी रांगोळी काढते आहे इथे एका बाजूला. हे बघा, किती छान रांगोळी काढली आहे. इथं गणपती बाप्पाला सुद्धा नैवेद्य दाखवलेला आहे. आणि आमची आरती वगैरे झालेली आहे. गौरींना सुद्धा नैवेद्य दाखवलेला आहे. पुरणाची आरती असते माझ्याकडे घरी. आणि छान व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतलेली आहे. ही माझ्या लेकींची पूर्ण झालेली रांगोळी आहे. तर अशी आम्ही गौरींचं आज पूजा वगैरे सगळं छान यथासांग केलेलं आहे. आमच्या हिशोबाने आम्ही कुठंच काही कमी पडू दिलेलं नाही. तर ही बघा, हे कनिष्ठ आहे. ही ज्येष्ठ आहे. तर अशी आम्ही छान पूजा केलेली आहे. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? कसं वाटलं आमचं गौरी गणपती साजरा केलेलं सण? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय. सगळ्यांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा.